नसरापूर अत्याचार प्रकरण ताजं असतानाच पुण्यामध्ये पर्वती पायथ्याशी रात्री एक धक्कादायक घटना घडली। नराधम आजोबाकडूनच 9 वर्षीय नातीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला आणि नागरिकांच्या संतप्त भावना ज्या आहेत त्या भावनेचा उद्रेक झाला। अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती रात्री आलेले होते। त्यांनी ठिय्या आंदोलन जे आहे ते या पर्वती परिसरात केलेलं होतं आणि या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। अनेक पोलीस कर्मचारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी या परिसरामध्ये जे आहे ते तैनात करण्यात आलेले होते। त्यांच्याकडून आरोपीला ताब्यात घेतलंय। त्या आरोपीला बेड्या ठोकल्यात। 70 वर्षीय आरोपीकडून 9 वर्षीय असलेल्या नातीवरती अत्याचार करण्यात आलेला। खरं तर पोटच्या मुलीवरती हा अत्याचार करण्यात आला। ज्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला ती मुलगी जी आहे तिची आई जी आहे ती मोलमजुरी करते आणि मोलमजुरी करत असताना नातीला आजोबाकडे ठेवण्यात आलेलं होतं। मात्र या आजोबाकडून विकृतीचा कळस जो आहे तो पाहायला मिळाला। त्यामुळं अनेकांच्या भावनेचा उद्रेक झाला। रात्री संध्याकाळी या मुलीला घरामध्ये बोलून तिचे कपडे काढून तिच्यावरती अत्याचार करण्याचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र जे आजूबाजूला शेजारी होते त्यांना हे प्रकरण लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी आरडाओरडा केला आणि सर्व नागरिक जमाव या ठिकाणी जमला। त्यांच्याकडून भावनेचा उद्रेक झाला। या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला कडक कारवाई आम्हीच करतो तशी भावना खरं तर नागरिकांची होती। मात्र ह्या झालेल्या प्रकरणावरून पुण्यामध्ये नक्की काय चाललंय किंवा राज्यभरात ज्या अल्पवयीन मुलीवरती जे अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत त्याच्यामुळं एक शोकांकिता व्यक्त केली जाते की असे अत्याचाराचे प्रमाण जे आहे ते सातत्यानं वाढत आहे। आज या अत्याचाराच्या पार्श्वभूमी स्थानिक नागरिक जे आहेत ते आता 9 वाजता मोर्चा सुद्धा काढणार आहेत। आरोपीला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरं तर या संतप्त नागरिकांची होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।